आवाज बसरला का या तू जास्त नारे दिले का आगे बढू हम तुम्हारे साथ है बिना फुकटचे राजकारणामध्ये घुमला का तू आवाज काय बसत या तू नारे दिले आगे बढू हम तुम्हारे साथ है कच्चा खडा मी तुले घ्यायला पाहिजे का तुला मला घ्यायला पाहिजे सांग तुम्ही मला म्हणजे मी तुले भेलो पाहिजे ना काय घेईन मी तुले तुले काय खाल्ली का मी 10-5 रुपये तुले घेणार चांगला पोरगा आहे तो मला सांग बघू कार्यक्रम कायच्या निमित्ताने चालू आहे आपला शिवाजी तू कॉफी द्यायला चालला करते असं राहते 12वीचा पेपर राहते आणि त्याला कॉपी द्यायला 10वी नापास व्हायला जाते याने माहित पाहिजे ना का हे पास आहे का नाही आहे म्हणून हा याने माहित नाही राहत काहीच नाही हे कॉपी द्यायला जाते थांब तू कायच्या निमित्ताने कार्यक्रम चालू आहे आपला शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रम चालू आहे बरोबर जेवला फुल ओके फुल नाही जेवला म्हणजे डबल फेर मारायच्या याच्यात तू आहे माझ्यासोबत बरं ठीक आहे चांगला पोरगा आहे कोणत्या वर्गात आहे तू 7वीत कोणत्या शाळेत शिकते महात्मा गांधी कुठं वडसाला ते शिकायला बरोबर चांगलं पोरगा आहे त्याला माहित आहे तुकडोजी महाराजाची प्रार्थना होती इथं बरोबर सांग होते का नाही रे तुकडोजी महाराजाची प्रार्थना तू वडसाने राहते का अच्छा मग तू काय गलती आहे त्याच्यामध्ये माही गलती आहे तू बरोबर माही आहे आवाज दे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की आई वडिलांची सेवा करायची लग्नापर्यंत आई वडिलांची सेवा करायची लग्नापर्यंत तो बापू कव्हरेज कमी सोडून राहिला रे घेऊन जा ना आता तू याची तयारी घेऊन जा ये लवकर ये लवकर त्याची तयारी आहे तो उठबट करून राहिला त्या कशी काय चाकू फेकू आहे नाही आई वडिलांची सेवा करायची लग्नापर्यंत बरोबर उत्तर देऊन राहिले तिथे कुठपर्यंत करायची सेवा दोघे सांगा कुठपर्यंत सेवा करायची त्यानं सांगितले नको सांगू मरेपर्यंत काऊन करायची मरेपर्यंत काऊन करायची मायबाप वा टाळ्या वाजवायची काही गावात मी खरी कंडिशन सांगतो तुम्हाला काही गावात गेलं मरेपर्यंतच करायची लग्नापर्यंतच करायची म्हणते आता अमेरिकेतली एक घटना आहे पोरगा ड्युटीवर मायबाप इकडं म्हणजे मायबाप आपल्या देशात पोरगा अमेरिकेत ड्युटीवर लागला शून्य पोरगा आणि ते मायबाप 15 ते 20 दिवस बाजूवर मरून सडत राहिले पताच नाही लागला जेव्हा शेजारच्या लोकांनी वास येत होता तेव्हा पता लागला असे काही लेकरं राहते म्हणून हे पोरं चांगले आहे आई वडिलांची सेवा कुठपर्यंत मरेपर्यंत वा तुमच्या गावात चांगल्या कीर्तनाची गरज नाही तुमच्या गावात तसं गाव तुमचं चांगलं आहे तुम्हाला काय दिवस बरं माझा प्रश्न येतात गाडगे बाबाचं याले पुस्तक देऊन टाक हे जनरल नॉलेज तुझ्यासाठी तू त्याच्या पायाला खाली बस आता तुम्ही करू नको आणि त्याने मारू नको तुम्ही त्याची एकामेकाला खेटे मारून राहिले याच्या खेकडेपणा पाहिजे आपण मागा आवरे एखादी समोर गेला
पण तुमच्या गावात चांगला आहे का ग? छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तुमच्या डोक्यात पोहोचला. तुमच्या गावात काही राजकारण जास्त होत नाही, नाहीतर काही काही गावात फुल राजकारण होते. राजकारणाच्या टायमात खूप दारू पेते, चांगली फुल दारू पेते. जसं एका गावात दारू पेले 3-4 जण मिरले आणि म्हणे राजकारण होतं त्या गावात. पण राजकारण होतं ग्रामपंचायतची निवडणूक होती. म्हणजे याच्या गोष्टी चालू होत्या. त्यानं पॅक मारला, दुसरा त्याने म्हणते का रे म्हणते मले जर इथचा आमदार बनवून दिला तर पूर्ण हे मी बरोबर जाग्यावर पलटवतो म्हणे, कानून कायदे काढायचं. दुसरा त्याच्यापेक्षा खतरनाक होता, त्यानं पॅक मारला, तू ठीक आहे म्हणे, तू आमदार बन म्हणे, पण मला जर इथं खासदार बनवून दिला म्हणे ह्या जिल्ह्याचा तर मी पूर्ण जिल्हा पलटून टाकतो म्हणे. जिल्हा बदल होतो म्हणे. तिसरा त्याच्यापेक्षा भारी होता, त्यानं पॅक मारला, मला जर म्हणे ह्या भारताचा पीएम जर बनवून दिला तर पूर्ण भारत पलटून टाकतो म्हणे. तेवढ्या वेळात त्याची बायको आली, म्हणजे शानपणा करून राहिला म्हणे. 3 दिवसापासून दारूच्या तालामध्ये तुम्ही निवडणुकीमध्ये हे झालं तर हे बदलवीन, ते झालं तर हे बदलवीन असे करून राहिले म्हणे दारूच्या तालात. म्हणे बोहाड तोंड्या, तुला 3-4 दिवसापासून या दारूच्या तालात माई आपली लुंगी सोडून परकर घातल्या, पहिले खोट बदलव म्हणे. दारूवाल्याचे काय वेगळे जायचे, काय दारूवाले एक आहे ते 31चा कार्यक्रम, नवीन वर्षानिमित्त कार्यक्रम करते. आणि नवीन वर्षानिमित्त कार्यक्रम झाला एका ठिकाणी आणि त्यानं बकरं आणलं, बकरं कापलं, बकऱ्याची भाजी केली, 4-5 जणांनी मिळून खाल्ली आणि दारू पिऊन तिथं झोपून राहिले. आता दारू पिऊन झोपून राहिले. सकाळी उठल्यावर घरी गेला. होळीच्या पाडव्याले असं नाही झालं, पोळ्याले नाही झालं असं, आणि ह्या 31च्या दिवशी असं करून झाले म्हणे. त्याच्या बायकोने विचारे का म्हणे हे इथं बकरं कसं बांधून आहे म्हणे. त्याची बायको डायरेक्टच म्हणे ते बकऱ्याचं जाऊ दे म्हणे, काल रात्री तू ना आपल्या घरचं कारकुत्र हिसकाटत कुठं नेलं ते सांग. म्हणजे पेल्यावर माणूस काही करू शकते, काही विचारणार संग्राम मारू तो रस्ता भूल जाए, 100 ग्राम मारू नाली में गिर जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, बेवड़ा लाता खा जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, बेवड़ा लाता खा जाए. 50 ग्राम मारू तो रस्ता भूल जाए, 100 ग्राम मारू नाली में गिर जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, बेवड़ा लाता खा जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, बेवड़ा लाता खा जाए. जास्त दारूवर बोलायला जमत नाही. दारूवाले म्हणून का याच्यासाठी आहे तर बोलावलं का याने म्हणून ते दारूवर बोलणार नाही. का दारू जे पेत असेल ते लोक चांगले, ते दारू नसन पेत ते लोक चांगले. मी दारू बद्दल जास्त बोलणार नाही, का दारू सांगणार नाही. आणि उठून जाऊ नका तुम्ही जास्त. जर तुम्हाला इकडे लागली असेल तर मी तुम्हाला एक मंत्र देतो, डाव्या पायावर उजवा पाय मारा म्हणजे कंट्रोल मध्ये येऊन जाईल. तसंही कंट्रोल नसन येत तर उजव्या पायावर डावा पाय मारा म्हणजे पुन्हा कंट्रोल येऊन जाईल. तसंही नसन जमत तर दोनही पाय जाग्यावर घ्या आणि ती सिंचन चालू करा. तुझी घागर नळाला लाव, पाणी चिपाया लागलं, तुझी घागर नळाला लाव, पाणी चिपाया लागलं, तांबडं चिपले सारं गाव, पाणी चिपाया लागलं, तांबडं चिपले सारं गाव, पाणी चिपाया लागलं. हो तुझी घागर नळाला लाव,